नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशमुख सर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. याच्यापूर्वी आपण जे काही घटक गणितामधला बेसिक घटक पाहिलेला आहे, संख्या पाहिलेला, कसोट्या, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ इत्यादी घटक आपण पाहिलेला आहे. आज आपण जो काही पाहणार आहे हा बेसिक आहे आणि नेहमी याच्यावर 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. तर आजचा हा विषय आपला गणितामधला जो काही बेसिक आहे की जी काही नैसर्गिक संख्यामधली सर्वात लहान संख्या, मोठी संख्या हे जे काही प्रश्न विचारले जातात त्याच्यावर आपण एक हा घेणार आहे की जी काही लहान संख्या असेल हे लहान आणि मोठी संख्या, लहानात लहान मोठी संख्या, जसं की एक अंकी असेल हे एक अंकी, नंतरची दोन अंकी संख्या, दोन अंकी संख्या, तीन अंकी संख्या, चार अंकी संख्या, चार अंकी संख्या, एक अंकी, दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी संख्या असेल. एक लहानात लहान संख्या बनवणे आणि मोठ्यात मोठी असणे, म्हणजे की लहानात लहान एक अंकी म्हणजे एक पासून सुरुवात होते. लहानात लहान एक अंकी संख्या एक, मोठ्यात मोठी म्हटलं तर कोणती येईल आपली 9. मोठ्यात मोठी एक अंकी संख्या 9, मोठ्यात मोठी एक अंकी संख्या असेल आपली 9. आता याच्यात काय करायचं, लहानात लहान बनायचे ते 1 वर 1 शून्य वाढवायचं. ही झाली लहानात लहान 2 अंकी. लहानात लहान 2 अंकी संख्या 10. मोठ्यात मोठी म्हटलं तर 9 वर 1 9 वाढवायचे, 2 9. मोठ्यात मोठी म्हटलं तर 3 अंकी म्हटलं तर 3 9 घ्यायचे, 4 अंकी म्हटलं तर 4 9 घ्यायचे, 2 अंकी म्हटलं तर 2 9 घ्यायचे, एक अंकी म्हटलं तर 1 घ्यायचे, 5 अंकी म्हटलं तर 5 9 घ्यायचे. म्हणजेच आता 3 अंकी म्हटलं लहानात लहान 1 वर 2 शून्य वाढवायचे, 1 वर 2 शून्य, हे लहानात लहान 3 अंकी. आता मोठ्यात मोठी 3 अंकी म्हटलं तर 3 वेळेस 9 लिहायचं, हे मोठ्यात मोठी 3 अंकी. ही काय मिळाली आपली, हे मोठ्यात मोठी 3 अंकी. आता 4 अंकी संख्या विचारली लहानात लहान, 1 घ्यायचं त्याच्यावर 3 शून्य द्यायचे, हे लहानात लहान 4 अंकी. मोठ्यात मोठी 4 अंकी विचारली तर 4 वेळेस 9 लिहायचे, 4 वेळेस 9999, 9999 ही झाली मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. या पद्धतीत आपल्याला संख्या तयार करायची की लहानात लहान असेल, मोठ्यात मोठी संख्या 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी. तर याच्यावर आपल्याला हा जो काही घटक आहे, आता 1 अंकी संख्या झाली, हे लहानात लहान 1, मोठ्यात मोठी 9, लहानात लहान 10, मोठ्यात मोठी 99, लहानात लहान किती येईल आपली 3 अंकी, लहानात लहान 100, मोठ्यात मोठी 999, मोठ्यात मोठी 3 अंकी किती येईल 999, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या असेल 999. 4 अंकी संख्या किती असेल, लहानात लहान 4 अंकी 1000, लहानात लहान 4 अंकी 1000 आणि मोठ्यात मोठी 4 अंकी 9999, 9999, 9999 ही मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या, ही मोठ्यात मोठी किती आहे 4 अंकी संख्या असेल. आणि याच्यावर आपल्याला जे काही प्रश्न आता विचारले की प्रश्न क्रमांक 1 असा विचारला येते, जसं की 6 7 6 5 9 या अंकांपासून किंवा संख्येपासून लहानात लहान संख्या बनवा, एक लहानात लहान संख्या बनवा आणि मोठ्यात मोठी बनवा, एक लहानात लहान संख्या बनवा, लहानात लहान व मोठ्यात मोठी, लहानात लहान संख्या बनवा किंवा मोठ्यात मोठी बनवा, 2 प्रश्न विचारले जाते. ज्यावेळेस आपल्याला लहान संख्या बनवायची असेल लहान, तर हा लक्षात ठेवा की ज्यावेळेस लहान संख्या बनवायची असेल, आता या 4 अंकापासून लहानात लहान बनवायची, लहानात लहान हे लहान, आणि मोठ्यात मोठी बनवायची मोठी. तर यांचा लहानात लहान बनवायची असेल तर चढता क्रम लावायचा, चढता दिलेल्या अंकाचा काय लावायचा चढता, आणि मोठ्यात मोठी काढायची असेल तर दिलेल्या अंकाचा उतरता क्रम लावावा, उतरता. की उदाहरण समजा 1 2 3 हे झालं चढता क्रम. चढता क्रम म्हणजे की लहान संख्या जी काही सर्वात लहान ही सुरुवातीला घ्यायची, सर्वात लहान त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, हा क्रम झाला. या क्रमला चढता क्रम असे म्हणतात. की म्हणजे की लहान संख्यापासून संख्या मोठी 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 होत जाते, या क्रमाला चढता क्रम असे म्हणतात. या क्रमाला काय म्हणतात चढता क्रम. आणि उतरता क्रम म्हणजे की मोठ्या संख्येपासून लहान 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 होत येणे, या क्रमाला उतरता क्रम म्हणतात. मोठी संख्या काढायची असेल तर मोठ्यात मोठी, म्हणजे की हे 3 2 1 हे झालं उतरता क्रम. उतरता क्रम लावला तर ही मोठ्यात मोठी तयार होईल, आणि चढता क्रम लावला तर लहानात लहान संख्या तयार होईल. लहानात लहान संख्या कधी तयार होते की चढत्या क्रमानं संख्यांची मांडणी केली तर लहानात लहान संख्या तयार होईल, आणि मोठ्यात मोठी जर उतरता क्रम लावला तर मोठ्यात मोठी तयार होईल. तर आपल्याला ही 7 7 6 5 9 याच्यापासून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या करायची. तर आपल्याला सरळ सरळ लहान करायची असेल तर हे चढता क्रम लावा, चढता क्रम म्हणजे की आपली लहान संख्या तयार होईल. कोणती संख्या तयार होईल लहान. लहान करायची असेल तर कोणता क्रम लावतो आपण चढता. चढता क्रम लावायचा, सर्वात लहान अंक याच्यातला कोणता आहे हे 5 घ्या, त्याच्यापेक्षा मोठा नंतर 6, त्याच्यापेक्षा मोठा 7, त्याच्यापेक्षा मोठा 9, म्हणजे 5600
79 ही सर्वात लहान होईल. या 7559 या संख्येपासून किंवा 7659 या अंकांपासून लहानात लहान, हे लहानात लहान संख्या म्हणलं तर सर्वात लहान अंक घ्या 5, नंतरचा 6, नंतर 7, नंतर 9, म्हणजेच 5679 हे लहानात लहान होईल. आणि मोठ्यात मोठी गणा म्हणलं, मोठ्यात मोठी तर याचा उत्तरता क्रम लावायचा. मोठी म्हणलं तर उत्तरता क्रम लावायचा. मोठी म्हणलं तर काय येईल याचा उत्तरता. मोठ्यात मोठी म्हणलं तर या संख्यांचा उत्तरता क्रम लावा. मोठ्यात मोठी म्हणलं तर उत्तरता क्रम. सर्वात मोठी संख्या कोणती आहे आपली 9, हे सर्वात मोठी. त्याच्यापेक्षा लहान कोणती आहे आपली 7, त्याच्यापेक्षा लहान 6 आणि सर्वात लहान हे चढता. म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान लहान जातील याला चढतात, उत्तरता क्रम म्हणतात. हा चढता, हे उत्तरता क्रमाला लावली तर मोठी होती. मोठ्यात मोठी संख्या हे 9765. ह्या या पद्धतीत आपल्याला प्रश्न विचारले जातात. किंवा नंतरचा प्रश्न असा विचारला जाते 3748 या संख्येपासून मोठ्यात मोठी, आता हे मोठ्यात मोठी, आता हे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी, लहानात लहान व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. 5 अंकी संख्या तयार करा. आता लहानात लहान व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. ही 3 7 4 8 या अंकांपासून लहानात लहान व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. लहानात लहान व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे. 5 अंकी संख्या तयार करायची, अंक दिलेले आहे आपल्याला 4. अंक 4 दिलेले असेल आणि 5 अंकी संख्या तयार करायची असेल तर लक्षात घ्या की सुरुवातीला आपल्याला जो काही अंक दिलेला आहे आपल्याला लहानात लहान करायचे असेल, हे लहान, तर आपण कोणता क्रम लावतो, हे चढता. दिलेल्या अंकाचा चढता क्रम लावा. चढत्या क्रमाने मांडणी करा. आता चढता क्रम म्हणलं तर याच्या सर्वात लहान कोणती आहे 3, नंतरची कोणती 3. आपल्याला दिलेले अंक किती आहे 4, आपल्याला किती करायचे 5, म्हणजे एक अंक वाढवायचा. एक अंक वाढणार कोणता आहे, जर लहानात लहान करायचे असेल तर लहान अंक वाढवायचा. हे लहानात लहान करायचे असेल तर लहान अंक एक वेळेस वाढवायचा, 2 झाले. नंतरचा कोणता येईल 4, नंतर 7, नंतर 8, हे झाले अंक 5. 1 2 3 4 5. म्हणजे की या 4 अंकापासून जर 5 अंकी करा म्हणला तर जो अंक एक अंक वाढवायचा. जर आपल्याला संख्या लहान करायची आहे तर लहान अंक एक वेळेस पुन्हा लिहायचा, आणि जर 6 अंकी करायची असेल तर लहान अंक 2 वेळेस पुन्हा लिहायचा. म्हणजे की जे लहानात लहान जेवढे अंक वेळेस सांगितले तेवढ्या वेळेस लहान अंक हा पुन्हा लिहावा, म्हणजे आपली संख्या ही लहानात लहान तयार होईल. आणि आपल्याला जर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल, मोठ्यात मोठी, तर त्यावेळेस आपण हे उत्तरता क्रम लावतो. उत्तरता क्रम मोठ्यात मोठी करायची असेल तर कोणता क्रम लावतो, उत्तरता. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर आपण उत्तरता क्रम लावतो. तर उत्तरता क्रम लावायचा तर मोठ्यात मोठी 5 अंकी आणि लहानात लहान 5 अंकी करायचे. तर उत्तरता क्रम म्हणजे सुरुवातीला गेला आपण 8, सर्वात मोठी 8. तर इथं उत्तरता क्रम लावता वेळी मोठा अंक घेतो सुरुवातीला, तर मोठा अंक पुन्हा लिहायचा. मोठी संख्या तयार करायची असेल 4 अंकापासून 5 अंकी करायची तर एक अंक हा मोठा वाढेल. 6 अंकी करायची तर मोठा अंक 2 वेळेस वाढेल. जेवढ्या वेळेस वाढेल तेवढ्या वेळेस हा मोठा अंक वाढेल 8. पुन्हा किती येईल, त्याच्यापेक्षा 8 पेक्षा लहान कोणता आहे 7, 7 पेक्षा लहान 4, 4 पेक्षा लहान 3. हे होईल मोठ्यात मोठी उत्तरता क्रम. हे उत्तरता क्रम म्हणजे 88743. म्हणजे की मोठी संख्या करायची असेल तर मोठा अंक पुन्हा लिहावे, लहान संख्या करायची असेल तर लहान अंक हा पुन्हा लिहावा. लहान संख्या तयार करायची असेल तर लहान अंक पुन्हा लिहावा. मोठी संख्या तयार करायची असेल तर मोठा अंक पुन्हा लिहायचा. जर 4 अंकापासून 5 अंक करायचे असेल तर आता लहानात लहान अंक पुन्हा एक वेळेस रिपीट मारायचं. 6 करायचे असेल तर 2 वेळेस. म्हणजे या पद्धतीत हा सायकल चालवायची. तर याच्यानंतरचा जो काही प्रश्न येईल आपल्याला, नंतरचा प्रश्न येईल 463 या अंकांपासून, 463 या अंकांपासून किंवा 463 या अंकांपासून लहानात लहान व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची. आता लहानात लहान आणि मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची. हे 4 असेल, 4, 6, 3 या अंकांपासून हे लहानात लहान व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. लहानात लहान व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. तर आपल्याला लहानात लहान करायची असेल, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी करायची असेल, तर
लहान संख्या तयार करायची असेल तर लक्षात ठेवा हे लहान, तर आपण हे चढता क्रम लावतो. कोणता क्रम? चढता क्रम. लहान करायचे असेल तर चढता क्रम. इथं दिलेले अंक किती? 1 2 3 आणि आपल्याला किती अंक करायचे? 5. म्हणजे अंक किती वाढवायचे? 2. तर कोणता लहान करता वेळी अंक कोणता वाढेल? लहान हा 2 वेळा वाढेल. लहान हा किती वेळा वाढेल? 2 वेळा. हा लहान हा अंक 2 वेळा वाढेल. म्हणजे हे 4 4 2 वेळा वाढेल. सॉरी, याच्यात लहानात लहान करायचे. लहानात लहान अंक कोणता आहे? 3. तर 3 3 हा 2 वेळा वाढेल. हे लहानात लहान 3 आहे. चढता क्रम लावा. चढता हे 3 3. नंतरचा कोणता येईल? 4 आणि 6. ही झाली लहानात लहान. या 3 अंकांपासून लहानात लहान ही झाली 5 अंकी संख्या. आता या 3 अंकांपासून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची. आता मोठ्यात मोठी करायची असेल तर आपण कोणता क्रम लावतो? मोठी संख्या तयार करायची आहे. मोठी 5 अंकी संख्या, तर आपण कोणता क्रम लावतो? उतरता क्रम लावतो. उतरता क्रम लावता ते सर्वात प्रथम क्रमांकावर कोणती संख्या येईल? सर्वात प्रथम क्रमांकावर येईल सर्वात मोठी संख्या आहे कोणती? 6. तर आपल्याला अंक किती दिलेले आहेत? 3. करायची किती आहे? 5 अंकी. म्हणजे 2 अंक वाढवायचे. मोठी करायची असेल तर मोठा अंक 2 वेळा अधिकचा वाढवायचा. लहान करायची असेल तर लहान अंक हा 2 वेळा अधिकचा वाढवायचा. हे मोठा अंक 2 वेळा अधिकचा वाढवा. नंतरचा कोणता येईल आपला? त्याच्यापेक्षा मोठा कोणता येईल? 4. आणि नंतर शेवटी 3 सर्वात लहान. 66,643. ही कोणती होईल? मोठ्यात मोठी. मोठा करायचं असेल तर मोठा अंक घ्यायचा. लहान करायचं असेल तर लहान अंक घ्यायचा. याच्यानंतरचा प्रश्न येईल 6,5,0 या संख्येपासून किंवा या अंकांपासून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करा. लहानात लहान संख्या व मोठ्यात मोठी संख्या तयार. लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. या संख्येमध्ये आलेला आहे 0. लक्षात द्या, आता 0 आला तर हा नियम व्यवस्थित लक्षात ठेवा. 0 आला तर आता याच्यात लहान करायचे असेल तर आपण हे सुरुवातीलाच आपल्याला लहान करायचे असेल तर आता इथं अंकांचा प्रश्न दिलेला आहे का नाही? लहानात लहान करा, मोठ्यात मोठी करायचं. जर 4 अंकी करायची असेल तर आपल्याला 1 अंक वाढवा लागेल. 5 अंकी करायची असेल तर 2 अंक वाढवा लागेल. आपल्याला हे लहानात लहान करायचे. लहानात लहान सुरुवातीला लक्षात द्या. लहानात लहान करायची असेल तर आपण वापरतो चढता क्रम. चढता क्रम म्हणजे की सुरुवातीला सर्वात लहान संख्या येते. जेव्हा 0 दिला असेल तर 0 हा सुरुवातीला लिहिला त्या शून्याची किंमत राहणार नाही. 0 जर आपण ज्या डाव्या बाजूने ही डाव्या बाजूने लिहिलं तर त्या शून्याची किंमत राहत नाही. परंतु आपल्याला हा 0 दिला असेल तर 0 हा सुरुवातीला कधीच येत नाही. 0 दिला असेल तर 0 हा कधी सुरुवातीला लिहायचा नसतो. शून्याच्या नियमामध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा. हे लहानात लहान करायचे तर सुरुवातीला सर्वात लहान संख्या घ्यायची. 0 नाही तर 0च्या व्यतिरिक्त लहान ही 5 आहे. आणि 0 हा जेव्हा 0 येईल ते 0 हा 2 नंबरला टाकायचा. 0 किती नंबरला लिहायचा? 2 नंबरला. नंतर येईल सर्वात मोठी संख्या ही 506. हे राहिलेला मोठा अंक 506. 506 ही सर्वात लहानात लहान संख्या होईल. हे 6,5,0 या अंकांपासून लहानात लहान जी संख्या तयार होईल तर ती होईल 506. तेव्हा 0 नाही. हे सर्वात लहान संख्या आहे 5. नंतर 0 हा 2 नंबरला नंतरचा अंक टाकायचा. नंतरचे जे अंक क्रमाने लिहायचे. नंतरचा मोठ्यात मोठी करायची असेल तर मोठी संख्या तयार करायची असेल तर याचा लिहितो आपण उतरता क्रम. उतरता क्रम लिहायचा असेल तर हे उतरता क्रम जशाला तसं लिहायचा. 0 हा उतरता क्रमामध्ये सर्वात शेवटी टाकायचा. नेहमी लक्षात ठेवा. 0 इथं येईल 6, नंतरचा येईल 5 0 म्हणजे की 650. त्याच्यामध्ये सुरुवात मोठी हे 650 हे सर्वात मोठी जसे असायचे हे सर्वात लहान. नंतरचा येईल हे 6,5,0,8 या अंकांपासून लहानात लहान व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. लहानात लहान व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. हे 6,5,0,8 हे 6,5,0,8 या अंकांपासून किंवा या संख्येपासून या अंकांपासून किंवा या संख्येपासून हे लहानात लहान व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. लहानात लहान व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. लहानात लहान व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. म्हणजे आता इथे दिलेला अंक 1 2 3 4 आहे. 4 अंकापासून 5 अंकी तयार करायची. आता लहान करायची असेल लहान
तर आपण लहान अंक हा पुन्हा लिहितो, परंतु ज्यावेळेस इथं शून्य आला, शून्य हा 2 नंबरला येतो, सर्वात लहान संख्या इथं शून्य लिहिलं तर शून्याची व्हॅल्यू राहत नाही, नंतर येईल 5. जेव्हा शून्य येईल, शून्य आणि लहानात लहान करायची तर सुरुवातीला शून्य व्यतिरिक्त जो अंक लहान आहे तो अंक घ्यायचा. नंतर जेवढ्या वेळेस संख्या आता इथं किती 1 2 3 4 अंक आहे, 4 अंक आहे तर शून्याची वाढ करायची, शून्य हा शून्य वाढवायचा पुन्हा 2 वेळेस शून्य का वाढवायचा, लहानात लहान करायचं, 4 अंकापासून 5 अंक करायचे आणि शून्य द्यायचे. जेव्हा लहान संख्या तयार करायची, एखाद्या संख्येमध्ये जर शून्य दिलेला असेल आणि लहानात लहान संख्या तयार करायची असेल, 4 अंकापासून 5 अंक करायचे किंवा 4 अंकापासून 6 अंक करायचे असेल, अशा वेळेस काय करायचं, सर्वात लहान अंक हा सुरुवातीला लिहायचा, हा संख्येच्या सुरुवातीला इथं सुरुवातीला, आणि त्या अंकांच्या नंतर हा शून्य लिहायचा आणि लहान संख्या करायची असेल तर शून्यामध्ये वाढ करायची. फक्त लहान बद्दलच हे लक्षात ठेवा, मोठ्याच आणि जशाला तशी मोठी संख्या रिपीट होईल. फक्त लहान संख्या तयार करताना हे शून्य असेल तर शून्यात वाढ होईल, 1 शून्य येते तर 2 शून्य येतील. याच्यानंतरचा अंक कोणता येईल आपला लहानात लहान, 6 अंक येईल, नंतर 8 येईल. या 4 अंकापासून 5 अंकी तयार झाली, या 4 अंकापासून किती अंकी तयार झाली, 5 अंकी संख्या तयार झाली. आता मोठ्यात मोठी करायची असेल तर मोठ्यात मोठी सरळ मोठा अंक पुन्हा लिहायचा, किती येईल आपला 8. इथं किती 4 अंक आहे तर 5 करायचे, तर एक वेळेस अधिकचा कोणता लिहायला, मोठा अंक 8. नंतरचा कोणता येईल, त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे 6, नंतर 5, नंतर 0. 88,650, 88,650, 88,650 ही मोठी होईल, ही लहान संख्या होईल. हे शून्याचा व्यवस्थित नेम लक्षात ठेवा. हे शून्याचा ज्यावेळेस लहान संख्या करायची असेल तर इथं 2 नंबरला शून्य लिहिला जातो आणि ज्यावेळेस लहानात लहान करायचे 4 अंक करायचे तर शून्यात इथं काय केलं जाते, वाढ केल्या जाते. तर हे आपले चढता आणि उतरता क्रम हे लहान आणि मोठी करण्यासाठी हे व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यानंतरचा जो काही प्रश्न असेल हा असेल की या अंगावर एक प्रश्न विचारला जाते की जसं की हे लक्षात ठेवा, 1 ते 100 पर्यंत संख्या जी काही संख्या आहे या संख्येची जे काही अंक आहेत 1 ते 100 पर्यंत जी काही अंकांची मांडणी करू त्यावर प्रश्न विचारला जाते. किंवा 1 ते 100 पर्यंत अंक मोजले असतात त्यावेळेस 1 हा अंक किती वेळेस मोजाल, किंवा 1 ते 100 पर्यंत विद्यार्थ्यांना क्रमांक दिले असेल आणि त्या विद्यार्थ्यांचे 1 ते 100 पर्यंत क्रमांकाचे ओळखपत्र तयार केले असेल तर 1 हा अंक असणारे ओळखपत्र किती तयार होतील. अशा अनेक विविध प्रकारचे जे काही प्रश्न आहेत तर ते या नियमाच्या आधारे आपल्याला सुटले जातील. जसं की लक्षात द्या की हा लक्षात आहे की किती वेळा इथे किती वेळा 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येईल, 21 वेळा येईल. 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक 21 वेळा येतो, 21 वेळा. आणि संख्यांमध्ये किती संख्यांमध्ये येतो तर तो येतो 20 संख्यांमध्ये. ज्यावेळेस आपण 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची उजळणी लिहिल, ज्यावेळेस आपण 1 ते 100 लिहिल, जसं 1 असेल तर इथे 1 लिहिल, 1 2 3, इथे नंतर 10 लिहिल, नंतर हे येईल 11, नंतरचा 12 13 14 15 16 17 18 19 20, इथं 10 20, नंतरचा हा 21, नंतरचा 21, नंतरचा किती 31 41 51, नंतर 61 नंतर 71 81 91 आणि 100. हे याच्या व्यतिरिक्त 1 हा अंक येतो का, हा या पद्धतीत 1 हा अंक आलेला आहे. तर हे अंक आपल्याला मोजलं 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा आला. इथं आपल्याला हे 1 सुरुवातीला 1 हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11, हे 12, हे 13 14 15 16 17 18 19 20 21, म्हणजे हा 21 वेळा. जस्ट हे व्यवस्थित लक्षात ठेवा, 21 वेळा, किंवा ही या पद्धतीत मांडणी करा 21 वेळा. तर आपल्याला तो किती संख्यांमध्ये आला, आता किती वेळा आला, 1 ते 100 पर्यंत अंक मोजले असता 1 हा अंक किती वेळा मोजाल तर किती वेळा येईल, 21 वेळा. तर किती संख्यांमध्ये आला असेल, 1 ते 100 पर्यंत क्रमांक देऊन ओळखपत्र तयार केले असता 1 हा अंक असणारे ओळखपत्र किती, असा प्रश्न विचारला. ते 1 हा अंक असणारे ओळखपत्र, तर त्यावेळेस हे किंवा किती संख्या 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक किती संख्यांमध्ये येतो. संख्यांमध्ये जसं की 11 नंबर देईल तर 11 ही एकच संख्या आहे, इथं 2 संख्या होणार नाही, 11 ही एक संख्या आहे म्हणून हे 20 वेळा. बाकी हे एक संख्या, एक 2 संख्या, नंतर हे 11ची हे डबल होईल तर 1 वेळा इथं मायनस होईल तर किती 20 संख्या, 21 वेळा यायचं तर 20 वेळा येतो, कारण ही 11 ही एक काय
एकच संख्या आहे इथं, म्हणून इथे 21 वेळा काय येतो, कारण हे 1 1 2 वेळा काउंट केलं ते. किती वेळा म्हणलं तर 21 वेळा. किती संख्यांमधले म्हणलं तर 20 संख्यांमध्ये येतो, 20 संख्यांमध्ये. बाकी अंक प्रत्येकी 2 ते 9 पर्यंतचे अंक, प्रत्येकी 2 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात, प्रत्येकी 20 वेळा येतो. प्रत्येक अंक हा 20 वेळा येतो. आणि किती संख्यांमध्ये येतात, हे 19 संख्यांमध्ये, प्रत्येकी 19 संख्यांमध्ये. जसं 2 हा अंक घ्या, 2 हा अंक 20 वेळा येतो 19 संख्यामध्ये, कारण 22 या ठिकाणी डबल येतो तो. किती संख्यांमध्ये म्हणलं तर 19 संख्यांमध्ये येतो. किती वेळा म्हणलं तर 20 वेळा येतो. शून्य हा किती वेळा येतो, 11 वेळा येतो. 0 हा 11 वेळा येतो. किती संख्यांमध्ये येतो तो, तर किती 10 संख्यांमध्ये. किती संख्यांमध्ये, हे 10 संख्या किती राहतील 10. किती वेळा येतो, 11 वेळा. हे बेसिक व्यवस्थित लक्षात ठेवा. नाही लक्षात ठेवलं एक प्रश्न तर विचारला येते किंवा मांडणी करून व्यवस्थित, किंवा मांडणी करायची गरज नाही. 2 ची सिक्वेन्स, हे 10 झालेले किंवा इथे 20 झाले तर हे 2चा हा सिक्वेन्स व्यवस्थित मांडणी करून प्रश्न सोडवा, काळजीपूर्वक सोडवा. किंवा मग हे व्यवस्थित लक्षात ठेवा, 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक, 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक 21 वेळा येतो. 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतो, 21 वेळा येतो. आणि तो किती संख्यांमध्ये येतो, किती 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक 20 संख्यांमध्ये येतो. 20 संख्यांमध्ये येतो. 1 2 ते नंतर राहिलेले प्रत्येकी 2 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात, प्रत्येकी 20 वेळा येतात. 2 ते 9 पर्यंतचे अंक, 2 ते 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात. 2 ते 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात 19 संख्यांमध्ये. किती संख्यांमध्ये येतात, 19 संख्यांमध्ये येतात. 19 संख्यांमध्ये येतात. 19 संख्यांमध्ये येतात. नंतरचा 0 हा 11 वेळा येतो. 0 हा 11 वेळा येतो 10 संख्यांमध्ये. किती संख्यांमध्ये येतो, 10 संख्यांमध्ये येतो 11 वेळा हे 10 संख्यांमध्ये येतो. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त जे काही आपण याच्या पूर्वीचा घटक पाहिला याच्यावर हा प्रश्न विचारला होता. जसं की आता विचारलं की 2 अंकी संख्येमध्ये आता 2 अंकी संख्येमध्ये आता प्रश्न हा विचारला की 2 अंकी संख्येमध्ये. समजा आता प्रश्न हा विचार, आता प्रश्न क्रमांक 1 हे 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा येईल, किती वेळा येईल. 2 अंकी संख्यांमध्ये, 2 अंकी जी संख्या आहे हे 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा येईल, किती वेळा. 2 अंकी संख्या ज्या 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा आहे, किती वेळा येईल. तर आपल्याला 2 अंकी संख्या घ्यायला लागेल. 2 अंकी संख्येची सुरुवात आहे 10 ते 99 पर्यंत येईल, कारण हे 100 हे 3 अंकी आहे. 10 ते 99. आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, 1 ते 100 पर्यंत 2 हा अंक हे किती वेळा येतो, 20 वेळा येतो. हे तर सर्वांनाच माहित आहे, हे तर लक्षात ठेवावंच लागेल. 1 ते 100 पर्यंत प्रत्येकी 2 ते 9 पर्यंतचे अंक हे प्रत्येकी 20 वेळा येतात. ते किती प्रत्येकी किती 2 हा अंक किती वेळा येईल, 20 वेळा. तर आपल्याला काय करायचं आहे, हे सुरुवातीचे जे काय आता 10 ते 99 पर्यंतचे अंक पाहायचे. 10 ते 99 पर्यंत. 100 पर्यंत 2 अंक आहे का, नाही. 1 ते 9 पर्यंत किती वेळा येतो, 1 वेळा येतो. हे 1 वेळा येतो. 1 ते 9 पर्यंत किती वेळा येतो, 1 वेळा. हे 1 वेळा काय करायला लागेल, मायनस, म्हणजे किती वेळा येईल, 19 वेळा. किती वेळा येतो, 19 वेळा येईल. किती वेळा येईल, 19 वेळा. म्हणजेच 2 अंक हा जो काही 2 अंक आहे, 2 अंक 1 ते 100 पर्यंत 2 हा अंक 20 वेळा येतो. 10 ते 99च्या दरम्यान तो किती वेळा येईल, 19 वेळा येईल. कारण हा सुरुवातीचा जो काही 2 हा एक काउंट केला जाणार नाही, कारण ही एक अंकी संख्या आहे. आपल्याला विचारल्या कोणत्या, 2 अंकी संख्यामध्ये. तर 2 हा सुरुवातीचा जो काही 2 आहे हा एक अंकी संख्या आहे, त्याच्यामुळे हा 2 येणार नाही. तर हा किती वेळा येईल, 19 वेळा. किती वेळा येईल, 19 वेळा येतो. 19 वेळा येईल. नंतरचा येईल प्रश्न आपला, 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती संख्यांमध्ये येईल, किती संख्यांमध्ये येईल, किती संख्यांमध्ये येईल, हा प्रश्न येईल. की 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती संख्यांमध्ये येईल, किती वेळा येईल म्हणलं तर 19 वेळा येईल. किती वेळा येईल, 19 वेळा. हा प्रश्न जसा तसा 1 ते 100 पर्यंत 2 हा अंक 20 वेळा येतो.
20 वेळा येतो. तर तो किती 1 ते 100 पर्यंत 2 अंक 20 वेळा येतो. दोन अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती संख्यांमध्ये येतो? आता 10 ते 99 च्या दरम्यान 2 हा किती वेळा येतो? एक वेळा. सुरुवातीचा एक अंकी संख्या एक मायनस केला 19 वेळा येतो. तर किती संख्यांमध्ये म्हणजे किती वेळा म्हणलं तर 19 वेळा. किती संख्यांमध्ये म्हणलं तर ही संख्या जी काही 22 आहे 22 हा डबल काउंट केला गेला. या 22 मधला 1 2 मायनस होईल म्हणजे किती वेळा येईल? 18 वेळा. 18 वेळा येईल. कारण हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 2 अंक 1 ते 100 पर्यंत 2 अंक 20 वेळा आला. तर त्याच्यातला हा सुरुवातीचा 2 1 आता किती वेळा? 20 वेळा आला. आणि ह्या 22 मधला एक काउंट केला. किती संख्या? 22 एकच संख्या आहे. इथं 2 वेळा 1 2 वेळा काउंट केला म्हणून एक वेळा इथला आणि या सुरुवातीचा एक वेळा म्हणजे हे 2 वेळा मायनस करा. बरोबर 2 मायनस करा. किती? 18 संख्यांमध्ये. 18 संख्यांमध्ये. किती संख्यांमध्ये? 18 संख्यांमध्ये. किती संख्यांमध्ये? 18 संख्यांमध्ये. नंतर जाईल हे 2 अंकी संख्येमध्ये एक हा अंक 2 अंकी संख्येमध्ये एक हा अंक किती वेळा येईल? किती वेळा? किती वेळा येईल हे लक्ष द्या. 2 अंकी संख्यांमध्ये एक हा अंक किती वेळा येईल? 2 अंकी संख्यांमध्ये एक हा अंक किती वेळा येईल? 2 अंकी संख्यांमध्ये एक हा अंक किती वेळा? आता 2 अंकी संख्यामध्ये तर आपल्याला सरळ एक हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 पर्यंत मांडणी करायची. 1 ते 100 पर्यंत एक हा अंक 21 वेळा येतो. 1 ते 100 पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 पर्यंत एक हा अंक 21 वेळा येतो. 1 ते 100 पर्यंत हा व्यवस्थित लक्ष द्या. 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा. 1 ते 100 पर्यंत एक हा अंक 21 वेळा येतो. आपल्याला विचारलं 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या हे 10 ते 99 च्या दरम्यान. इथे 100 होतील, इथे 1 ते 9 येतील. 1 ते 9 च्या दरम्यान ह्या एक अंकी संख्येमध्ये एक वेळा यायला आणि इथे हे 3 अंकी मध्ये एक वेळा यायला. म्हणजे की या 21 मधून हा सुरुवातीचा 1 आणि या 100 मधला 1 मायनस होईल. म्हणजे हे 2 1 मायनस होतील. म्हणजे किती येतील? 19 वेळा. किती वेळा येईल? 19 वेळा. 19 वेळा काय येईल? कारण हे 100 ही 3 अंकी संख्या आहे. 3 महिने 1 ते 100 पर्यंत किती आहे? 21 वेळा. हे शेवटचा मायनस करा आणि हे सुरुवातीचा 1 मायनस करा. हे मधले एक मोजा. हे 1 2 हे 2 अंकी संख्या 10 ते 99 च्या दरम्यान. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे 12 13 14 15 16 17 18 19. किती वेळ? 19 वेळा. हे सुरुवातीचा आणि शेवटचा मायनस करा. म्हणजे किती वेळा येईल? 19 वेळा. नंतरचा प्रश्न आहे 2 अंकी संख्यांमध्ये एक हा अंक किती संख्यांमध्ये येईल? किती संख्यांमध्ये? किती संख्यांमध्ये? किती संख्यांमध्ये येईल? किती संख्यांमध्ये येईल? किती संख्यांमध्ये येईल? आता काय म्हणते? 2 अंकी संख्यामध्ये एक हा अंक किती संख्यांमध्ये येईल? किती संख्यांमध्ये? संख्यांमध्ये. आता संख्यांमध्ये म्हटलं तर 2 अंकी संख्या घ्यायच्या. 2 अंकी हा एक सुरुवातीचा शेवटचा एक डायरेक्टली कटला. म्हणजे याची मांडणी करता वेळी या पद्धतीत करा. 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतो? 21 वेळा येतो. 21 वेळा येतो. हा सुरुवातीचा 1 ते 9 हे ते 100 होतील. आपल्याला 10 होतील आणि इकडे 99 आणि हा 100. 100 मधला एक कटला आणि एक सुरुवातीचा एक कटला म्हणजे 2 कटले. हे 2 मायनस करा. 19 वेळा येतो. 19 वेळा आणि हा 11 जो आहे 11 वेळा मधला 11चा एक मायनस करा म्हणजे किती वेळा येईल? 18 वेळा. किती संख्यांमध्ये येईल? 18 संख्यांमध्ये. म्हणजे प्रश्न असा विचारला 2 अंकी संख्यांमध्ये एक हा अंक किती संख्यांमध्ये येईल? किती संख्यांमध्ये येईल? 2 अंकी संख्यांमध्ये एक हा अंक किती संख्यांमध्ये येईल? 2 अंकी संख्यांमध्ये एक हा अंक किती संख्यांमध्ये येईल असा प्रश्न. किती संख्यांमध्ये येईल? तर तो 18 संख्यांमध्ये येईल. कारण हे 11 हे जो काही 11 आहे हे पुन्हा काउंट केलं जाईल. 11 म्हणला हे 2 2 ज्या संख्या म्हणलं तर हे 10 एक सुरुवातीची एक अंकी संख्या तर घ्यायचीच नाही. हा 2 अंकी संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 11 12 13 14 15 16 17 18 म्हणजे किती वेळा येईल? 18. कारण या 11 मध्ये दोनदा काउंट केलं 18. या पद्धतीतले प्रश्न विचारले जातात. आणि नंतरचा प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की असे या पद्धतीत प्रश्न विचारले जाते की ज्यावेळेस 1 ते 300 पर्यंत 1 ते 300 पर्यंत एक हा अंक किती वेळा येईल? किती वेळा येईल? किती वेळा येईल? 1 ते 300 पर्यंत एक हा अंक
1 ते 300 पर्यंत, 1 ते 300 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येईल? 1 ते 300 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येईल? 1 ते 300 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येईल? तर याची मांडणी या पद्धतीत करा. सुरुवातीला 1 ते 100 पर्यंत काढा. 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतो? 21 वेळा. नंतर 101 ते 200 पर्यंत काढून घ्या. 101 ते 200. नंतर 201 ते 300 पर्यंत काढा. सरळ सरळ सोपा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. सरळ सरळ 1 ते 100 सर्वांना आला. 1 ते 100 हे 21 वेळा आला. हे आपण 21 मोजू शकतो, मोजलेले आहे. नंतरचं काय करतो आपण? आता हे 100 झाले. 100 झाल्यानंतर आता हे 100 पर्यंत आलो. पुन्हा इथे 1 लावतो. 101, हे 109, इथं 9 घेतलं, हे 110, हे एकच वाढा. इथं 1 1 लावायचं. 1 1 1 112 113 16 117 18 19 20 120 121 131 141 151 161 171 180 199 199 आणि या ठिकाणी होतील 200. या ठिकाणी 200. सरळ सरळ आपण 1 1 इकडून लावलेलं आहे. हे 1 1 1 1 1 1 1 असा 99 पर्यंत लावला. 101 ते 199 झाले. म्हणजे 101 पासून सुरुवात झाली ते 99 पर्यंत. म्हणजे सरळ सरळ 1 1 हा किती वेळा आला आहे? 1 1 1 1 1 असा 99 पर्यंत लिहिलं ना. म्हणजे हे 99 वेळा. नंतरचा हा आपला 1 हा 1 हे 10 म्हणला, 110 हा इथे 110 म्हणला. हा 1 हा 1 नंतरचा हे 1 2 3 हा 1 हा 1 हा 1 हा 1 असा हे असे आपण किती लिहितो? 99 पर्यंत किती वेळा लिहितो? 20 वेळा. कारण इथे 200 होत होते. 100 झाला तर 21 वेळा येतो. हे 200 होत आहे. म्हणजे इथे किती वेळा येतो? 20 वेळा येतो. अजून 20 वेळा. म्हणजे 101 101 असा एक 99 पर्यंत लिहिला. 105 हे 99 प्लस हे 1 ते 99 पर्यंत एक हा अंक किती? हे लिहित आहे ना. हा 1 हा 1 हे 1 इकडले आणि हा 1 हा जो 1 आहे. म्हणजे 1 ते 99 पर्यंत किती वेळा येतो? 20 वेळा. पुन्हा 201 आता इथं होईल 200 झाले. हे 200 पुन्हा इथं 201 येईल. 201 209 210 291 हे 299 इथं होतील 300. म्हणजे 2 2 2 2 2 2 2 2 आपण लिहिलं 99 वेळा. हे 2 2 2 2 2 2 किती वेळा लिहिलं आपण? हे 2 2 2 2 हा लिहिलं आपण 99 वेळा. हे 2 2 2 2 2 2 असे लिहिलं आपण 99 वेळा. 2 2 2 2 किती वेळा लिहिलं? हे 99 वेळा लिहिलं. हे सरळ सरळ आहे 2 2 2 2 असे 99 वेळा लिहिलं. त्यामुळं हे 2 2 आता इथं 2 काउंट करायचे आहे का आपल्याला? नाही, 1 करायचा. म्हणजे सरळ सरळ 1 इथं आले 300. म्हणजे 1 ते 99 आपला हा जो काही 1चा सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स हा बरोबर राहील आपला 1चा. जो काही 201 202 हे जे हे केलेलं आहे आपले. इथे 2 2 2 2 लागेल. हे 200 हे 299 वेळा. बाकी हे 11 12 त्याच्या पुढे हे उजळणी जशाला तशीच राहील. म्हणजे 1 ते 99 पर्यंत किती वेळा येईल? 20 वेळा. सरळ सरळ बाकी सरळ सरळ 20 वेळा टाकून द्यायचा. आता 300 आता 400 301 ते 400 पर्यंत म्हणलं. 301 ते 400 301 ते 400 हे 20 वेळा डायरेक्ट सरळ सरळ 20 वेळा घ्यायचं. नंतर सर आता 20 वेळा आला. यांची करायची बेरीज 300 पर्यंतच काढायचं आपल्याला. 300 पर्यंत हे 9 1 10 10 शिला 0 हातचा आला 1. हे 9 1 10 10 2 12 12 2 14 14 2 16 किती वेळा येईल? 160 वेळा. किती वेळा येतो? 160 वेळा. 160 वेळा येईल. 160 वेळा. नंतर 1 ते 300 पर्यंत 2 हा अंक 1 ते 300 पर्यंत किंवा 1 ते 400 घ्या. 1 ते 400 पर्यंत 1 ते 400 पर्यंत 2 हा अंक किती वेळा येईल? 1 ते 400 पर्यंत 2 हा अंक किती वेळा येईल? सरळ सरळ हीच मांडणी करायची पुन्हा. 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतो? 1 ते 100 हा 20 वेळा येतो. 1 ते 100 पर्यंत 20 वेळा येतो. 101 ते 200 पर्यंत. नंतर 201 हे 201 ते 300 पर्यंत. नंतर 301 301 ते 400 पर्यंत. 301 ते 400 पर्यंत. 301 ते 400 पर्यंत. सरळ सरळ 1 ते 100 पर्यंत 20 वेळा येतो. इथं 2 2 2 आता इथं लक्ष द्या. 101 लागेल. 101 102 इथं 1 1 आपण सुरुवातीला 1 1 1 1 171 हे 191 192 199 नंतर होईल या ठिकाणी 200 पर्यंत. हे 1 ते 100 पर्यंत राहिलं. 1 ते 100 पर्यंत आला 20 वेळा. नंतर 101 102 102 110 असा 191 192 असा 199 इथं 200. या पद्धतीचा हा सिक्वेन्स म्हणत जाईल आपण 200 पर्यंत. नंतर 1 1 1 1 1 हा 99 वेळा आला. आपल्याला काढायचा काय? 2 2 हे इकडून लागलेला राहील आपलं. हे 2 2 2 112 101 122 192 हे 192 नंतरचा असा हा 2 2 म्हणजे 1 ते 99 पर्यंत 2 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा येतो.
20 वेळा. इथं ज्या ठिकाणी 200 झाले, 200 झाले तर त्या ठिकाणी 2 हा 21 वेळा येईल. 100 झाले तर 1 हा 21 वेळा काय येतो, 100 झाले तर 1 वेळा 21 येतो. 200 झाला तर त्यामध्ये 2 हा 21 वेळा येईल. 300 झाले म्हणजे 201 पासून ते 300 पर्यंत गेले तर 3 हा 21 वेळा येईल. 301 ते 400 पर्यंत गेला तर 4 हा 21 वेळा येईल. 401 ते 500 पर्यंत गेला तर 5 हा अंक 21 वेळा येईल. म्हणजे ज्या ठिकाणी 200 झाले की 2 वेळा 21 वेळा त्या सिक्वेन्स मध्ये हा ठिकाणी येईल. नंतर 1 ची सिक्वेन्स लागली तर 1 हा 99 येईल. 200 चा सिक्वेन्स लागला 201 202 203 299 त्या ठिकाणी 200 हा 99 वेळा, 2 हा 99 वेळा येईल आणि बाकीचा 2 20 वेळा येईल. सरळ 200 चा सिक्वेन्स लागला तर 2 हा 99 वेळा घ्यायचे आणि बाकी 20 वेळा घ्यायचे. 300 झाले त्या ठिकाणी तर 3 हा 21 वेळा घ्यायचा आणि 400 झाले तर 4 हा 21 वेळा घ्यायचा, बाकी संख्या 20 वेळा. आणि जो सिक्वेन्स लागला तर तो किती घ्यायचा, 99 वेळा. सोपी पद्धत, लक्ष द्या. सरळ ज्या ठिकाणी 101 ते 100 पर्यंत 20 वेळा आला, 101 102 102 103. आता इथे हे सरळ 101 लागला, 101 2 199 हे 1 काढून टाका. 1 चा तर मोजायच नाही, 101 नाही. सरळ 1 ते 99 पर्यंत 1 2 हा अंक 20 वेळा येतो. इथं 200 वेळा आले म्हणून 21 वेळा घ्यायचा. 200 वेळा आले म्हणून किती वेळा घ्यायचा, 21 वेळा. नंतर 201, आता हे 201 202 209 210 291 292 299 इथं वाले 300, 299 300 हे 299 299 किती वाजता आहे, 300. तर आपल्याला हे 201 202 209 210 299 या ठिकाणी वाले 300. इथं 2 2 2 2 2 हा 99 वेळा लागला, 2 2 हे त्या संख्येच्या पुढे. आणि नंतर 1 ते 99 पर्यंत 2 अंक किती वेळा येतो, 20 वेळा. 200 201 202 203 असा लागला तर त्या ठिकाणी 2 हा 99 वेळा घ्यायचा आणि एकदा 20 प्लस करायचे. 20 काय करायचे प्लस, हे 99 आणि त्याच्यात 20 काय करायला लागतील प्लस. म्हणजे 20 प्लस करा, 20 त्याच्यात काय करायचे प्लस, म्हणजे 100 किती येईल 19, 119 घ्यायचं. 301 302 303 राहिला तर तेव्हा 3 हा 119 वेळा घ्यायचा. 401 402 401 4 400 तर 4 6 119 वेळा घ्यायचा. नंतर 101 102 109 ते 200 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतो, 119 वेळा, 119 वेळा या पद्धतीने. 301 ते 400 पर्यंत, आता इथं 200 झाले, 301 घ्यायचं. हे 301 302 303 304 हे 301 इथे किती आला, तर हे 300 चे सिक्वेन्स झाले. 303, आता 3 हा 99 वेळा येईल. 3 हा किती वेळा येईल, 99 वेळा. इथं 400 वेळा आहे म्हणून 4 हा किती वेळा येईल, 21 वेळा येईल. आपल्याला किती काढायचा आहे, कोणता अंक काढायचा, 2 आहे. 2 हा आपला सरळ किती वेळा येईल, 20 वेळा. बाकीचा तसा 20 वेळा. ज्यांची करा बेरीज, 9 1 10 0 0 चालेल. 2 2 हे 9 1 10 10 2 12 12 2 14 14 2 16 16 2 18 180 वेळा. 2 हा अंक किती वेळा येईल, 180 वेळा. सरळ लक्षात आहे की जेव्हा 300 चे सिक्वेन्स हे 301 झाला, 3 हा 99 वेळा येतो. इथं 400 झाले तर 301 ते 400 च्या दरम्यान 4 हा अंक एक. पुन्हा एकदा सरळ सांगतो, सर्वांनी व्यवस्थित लक्ष ठेवा. सरळ 1 ते 100 पर्यंत हा कोणताही, आता 1 हा अंक 21 वेळा येतो. 21 वेळा काय येतो, तर इथे 100 झाले म्हणून हा 21 वेळा येतो. 1 हा अंक किती वेळा येतो, 21. नंतर 101 ते हे 200 पर्यंत 1 हा अंक 20 वेळा येईल, 20 वेळा. आणि 1 101 100 असा 99 वेळा, म्हणजे 119 वेळा येईल. आणि बाकी इथं 200 वाले हा 2 हा अंक 21 वेळा येईल, 200 अंक. 300 झाले त्या ठिकाणी 3 हा अंक 21 वेळा. 300 ची सिक्वेन्स लागली, 301 302 300 त्या सिक्वेन्स मध्ये 99 वेळा येईल आणि ते उरलेला आहे 20 वेळा, म्हणजे 119 वेळा येईल. या पद्धतीत लक्षात ठेवा. तर आपल्याला याच्या व्यतिरिक्त असा प्रश्न अजून विचारला आहे की 1 ते 200 पर्यंत 1 ते 200 पर्यंत क्रमांक देऊन 1 ते 200 पर्यंत पहिला क्रमांक, दुसरा असे 1 ते 200 पर्यंत क्रमांक देऊन ओळखपत्र तयार केले असता 5 हा अंक असणारे ओळखपत्र किती. 5 हा अंक असणारे ओळखपत्र काढा. 5 हा अंक असणारे ओळखपत्र किती. ओळखपत्र किती म्हणजे की तो अंक किती, ओळखपत्र किती किंवा तो अंक किती संख्यांमध्ये येतो, किती संख्यांमध्ये येईल हे काढायचं. हे दोन्ही, किती ओळखपत्र किंवा किती संख्यांमध्ये. किती वेळा म्हणलं तर आपल्याला हे किती वेळा काढायचं,
ओळखपत्र म्हणजे की आता जसं की 111 नंबरचं एकच ओळखपत्र असतं आणि किती वेळा म्हणलं तर हे 3 वेळा यायला, 1 2 3 वेळा असं या पद्धतीत काढायला लागलं. आपला किती 1 ते 200 पर्यंत काढायचा. तर 1 ते 100 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा येतो. परंतु किती संख्यांमध्ये येतो? 19 संख्या, 20 वेळा येतो. 20 वेळा येतो. संख्या किती संख्यांमध्ये? संख्यांमध्ये किती संख्यांमध्ये येतो तो? 19 संख्यांमध्ये. 19 संख्यांमध्ये का? कारण 55 हे डबल काउंट केला जातो इथे वेळामध्ये. 55 किती संख्यांमध्ये येतो? 19 संख्यांमध्ये येतो. 19 संख्यांमध्ये येतो. किती संख्यांमध्ये येतो तो? 19 संख्यांमध्ये. 19 संख्यांमध्ये येतो. 19 संख्यांमध्ये येतो. नंतर 101 ते 200 पर्यंत. 101 ते 200 पर्यंत करायचं. 101 ते 200 पर्यंत. आता कोणता 5 काढायचा? 101 ते 200 पर्यंत. आता आपल्याला 101, 102, 103 असं 191, 199 म्हणजे हे 1 चा पडाल. परंतु 1 ते 99 इथं होतील 200. 5 हा आपला किती वेळा येईल? याच्यात सरळ 1 ते 99 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 99 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येईल? 20 वेळा येईल. किती संख्यांमध्ये येईल? 19 संख्यांमध्ये येईल. 19 संख्यांमध्ये. म्हणजे हे संख्यांमध्ये म्हणलं तर हे करायचं 19 आणि 19 38 संख्यांमध्ये येतो. किती वेळा येईल म्हणलं तर हे 40 वेळा. हे 40 वेळा. किती संख्यांमध्ये? 38 संख्यांमध्ये येईल. 38 संख्यांमध्ये येईल. हे प्रश्न या पद्धतीत किती संख्यांमध्ये किती वेळा व्यवस्थित लक्षात ठेवा. किंवा मग 1 ते 200 पर्यंत 1 हा अंक असा दिला. 1 ते 200 पर्यंत 1 ते 200 पर्यंत 1 हा अंक किती? 1 ते 200 पर्यंत क्रमांक देऊन 1 ते 200 पर्यंत क्रमांक दिल्यास 1 हा अंक असणारे ओळखपत्र किती तयार होतील? 1 ते 200 पर्यंत क्रमांक देऊन ओळखपत्र तयार केल्यास 1 हा अंक असणारे ओळखपत्र किती किंवा 1 हा अंक किती संख्यांमध्ये येतो? 1 हा अंक किती संख्यांमध्ये येतो किंवा किती 1 हा अंक असणारे ओळखपत्र किती होतील? किती संख्यांमध्ये येईल किंवा 1 हा अंक असणारे ओळखपत्र किती होतील? या पद्धतीने प्रश्न विचारला जातो. तर त्यावेळेस काय करायचं? 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा येतो. किती संख्यांमध्ये येतो? 20 संख्यांमध्ये येतो. आता 101 ते 200 पर्यंत काढायचं. जसं की सरळ 101, 102, 191, जसं 110, 191, 199 आणि इथं व्हायला 200. सरळ 101, 102 हे किती वेळा यायला? 99 वेळा. म्हणजे किती संख्या व्हायला? हे सरळ 99 संख्या. बाकी मोजायचीच गरज नाही. हे 191 आला तर हे एकच संख्या व्हायली. 111 आला तर एक संख्या व्हायली. हे सरळ 99. हे किती वेळा येतो? हे 99 वेळा. किती वेळा येईल? 99 वेळा. म्हणजेच किती येईल? हे 9 आणि हे 9 आणि 2 किती येतील? 11. म्हणजे 119. म्हणजे की 1 ते 200 पर्यंत क्रमांक देऊन ओळखपत्र तयार केले असता 1 हा अंक असणारे ओळखपत्र किती होतील? 119 होतील. 1 अंक असणारे ओळखपत्र, त्या अंकावर 1 आहे असणारे ओळखपत्र किती होईल? जसं 111 नंबरचं एकच ओळखपत्र असेल. 111 नंबरचं किती ओळखपत्र असेल? एकच ओळखपत्र असेल. किंवा किती संख्यांमध्ये येईल म्हणलं? किती संख्यांमध्ये येईल? कारण 111 नंबर 191 ची असेल म्हणजे 119 संख्यांमध्ये येईल. किती संख्यांमध्ये येईल? 119 संख्यांमध्ये येईल. या पद्धतीने हे प्रश्न विचारले जातात. व्यवस्थित काळजीपूर्वक सोडवा. आपल्याकडे हा आता भरपूर वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग घेऊन चांगल्या पद्धतीत अभ्यास करा. हे चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे शेअर करा आणि आपल्या अभ्यासात भर टाकण्याचं हा काम करेल. आणि ज्यावेळेस याचे भरपूर उदाहरण आपल्या जे काही गणिताचं पुस्तक येणार आहे एकत्रित गणित, त्यामध्ये संपूर्ण यांचा समावेश केला गेलेला आहे. आपल्याला लवकरच आता मराठीचे असेल, बुद्धिमत्ता असेल आणि नंतरचा आपला अर्थशास्त्र या सर्वांचे व्हिडिओ आपण अपलोड करणारच आहे. आणि त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे वारंवार पहा. रोजच्या एक प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा आणि रोजच्या एक प्रश्नपत्रिका सोडवा. म्हणजे एक प्रश्नपत्रिका सोडवा. अभ्यासाला जो काही शांततेचा काळ असेल तर त्याच्यात अजून आपल्या अभ्यासाला गती द्या की जेणेकरून येणारा काळ हा आपलाच असेल. नमस्कार.